नमस्कार. शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यावर एकोमागो एक संकटाचा डोंगर कोसळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यामध्ये शेतजमिनी, उभी पिकं, जनावरे, घरं सगळं काही वाहून गेलं आहे. या भीषण परिस्थितीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोमठाणा, सिंदीसह विविध भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला. तुपकर यांनी शासनाकडे थेट मागणी केली आहे की बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. पंचनाम्याचा गोंधळ न करता सरसकट विनाअट 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तुपकर यांनी इशारा दिला आहे की जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल. माहिती आवडल्यास शेगाव लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, कॉमेंट करा. धन्यवाद. ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गावं प्रभावित झालेले आहेत. त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जमिनी खरडून गेल्या, पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले, विहिरी खचून गेल्या. आज मी सिंदखेड तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठाण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमडलेला मला दिसला. या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे. सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे, एक तर पंचनाम्याचे नाटकं करू नका, सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि 2 हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. 25 एकरावाल्याचं नुकसान झालंय आणि त्याला तुम्ही 2 हेक्टरची मर्यादा लावता तर त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे 100% नुकसान भरपाई विनाअट विनाशर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल.